विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोपाळ वरांडे, संचालक गुरुकृपा कॉमर्स अकॅडमी परभणी. आज आपण एम.कॉम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी एक युनिट घेऊन येत आहोत, कायक स्क्वेअर टेस्ट. तर हा जो युनिट आहे एम.कॉम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना क्वांटिटी टेक्निक फॉर बिझनेस आणि रिसर्च मेथोडॉलॉजी या दोन्ही सब्जेक्ट मध्ये आहे. तर याच्यावरचा नंबरिकल प्रॉब्लेम आपण घेऊन येत आहोत. तर विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आपण क्वेश्चन पाहूया. कायक स्क्वेअर टेस्टचा क्वेश्चन कशा पद्धतीने येतो. तर पहा, क्वेश्चन असा आहे, फ्रॉम द फॉलोइंग डाटा गिवन बिलो अबाउट ट्रीटमेंट ऑफ 250 पेशंट sparing from a disease suggest whether the treatment is effective or not effective. असं विचारले आपल्याला आणि खाली एक टेबल दिलाय, पर्टिक्युलर, फेवरेबल, अनफेवरेबल, टोटल. ठीक आहे, 250 पेशंट वर ट्रीटमेंट सुरू आहे. त्याच्यातले फेवरेबल कोणते, अनफेवरेबल कसे हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, पर्टिक्युलर मध्ये दिलेत ओल्ड, फेवरेबल मध्ये आहेत 140, अनफेवरेबल मध्ये आहेत 30, त्याची टोटल 170. ओल्ड मध्ये आहेत 60, अनफेवरेबल मध्ये आहेत 20 आणि टोटल आहे 80. तर शेवटच्या कॉलम मध्ये दोन्हीची टोटल आहे, फेवरेबल 200, अनफेवरेबल 50 आणि ग्रँड टोटल 250. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन दिलेला असतो. तर त्या क्वेश्चन साठी आपल्याला करायची पहिल्यांदा एक वर्किंग नोट. तर या वर्किंग नोट मध्ये टेबल मध्येच काय करायचंय, फेवरेबल आणि अनफेवरेबल हे जे आहेत, न्यू, ओल्ड. फेवरेबल मध्ये न्यू ला 1 नंबर आणि अनफेवरेबल मध्ये 2 नंबर. तर ओल्ड मध्ये फेवरेबलचा 3 आणि अनफेवरेबलचा 4. अशा पद्धतीने नंबर द्यायचे जेणेकरून आपल्याला F1 काढण्यासाठी सोपं जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस F1 काढणार आहेत, तर त्यामध्ये सुरुवातीला 1 नंबरला आपल्याला F1 काढण्यासाठी घ्यायचंय टोटल ऑफ फेवरेबलची टोटल दिसते आपल्याला 200 आणि न्यू ची टोटल दिसते आपल्याला 170 डिवाइड बाय ग्रँड टोटल. तर 250 ग्रँड टोटल आहे. तर त्याचं जर आन्सर केलं आपण तर 136 येत आहे. त्याच पद्धतीनं जर आपण सेकंड बघितलं 50, तर ही आहे अनफेवरेबलची टोटल आणि अनफेवरेबल मध्येच न्यू ची टोटल आहे 170 आणि ग्रँड टोटल आहे 250. तर त्याचा आपला आन्सर येत आहे 34. नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायचंय ओल्ड. हे पाहिलं आपण न्यू बद्दल. ओल्डच्या फेवरेबलची टोटल आहे 200, अनफेवरेबल ओल्डची टोटल आहे 80 आणि ग्रँड टोटल आहे 250. तर याचा आन्सर आहे आपलं 64. तर नंबर 4, ओल्ड मध्येच अनफेवरेबलची टोटल आहे 50 आणि समोर ओल्डची टोटल आहे 80 डिवाइड बाय 250. तर आपला आन्सर येत आहे 16. ठीक आहे, तर अशा पद्धतीने वर्किंग नोट केल्याच्या नंतर आपण टेबल तयार करून घेऊयात. आन्सरचा टेबल असा आहे, F सेकंड कॉलम F1, थर्ड कॉलम F-F1, फोर्थ कॉलम F-F1 ब्रॅकेटचा स्क्वायर करायचा आहे आणि फिफ्थ कॉलम आहे F-F1 ब्रॅकेटचा स्क्वायर डिवाइड बाय F1. अशाच पद्धतीने आपण अगोदरच्या वर्किंग नोट मध्ये जे पाहिलं होतं 1, 2, 3, 4 नंबर मध्ये, त्याचे जे आन्सर आले आपले, तर F1 1, 2, 3, 4 मध्ये आपण लिहून टाकले 140, 30, 60 आणि 20. आणि वर्किंग नोट करून जे आन्सर आले आपले F1 मध्ये 136, 2 मध्ये 34, 34, थर्ड मध्ये 64, 64 आणि फोर्थ मध्ये 16 म्हणजे 16. तर F-F1 काय करायचं आपल्याला, F मधून F1 मायनस करायचंय. मायनस असेल तर मायनसचा सिम्बॉल द्यायचंय, प्लस असेल तर प्लस, म्हणजे काही गरज नाही द्यायची. तर आन्सर बघा, 140 मायनस 136 4 आहे, 30 मायनस 34 मायनस 4 आहे, 60 मायनस 64 मायनस 4 आहे, 20 मायनस 16 4 आहे. थर्ड जो फोर्थ कॉलम आहे F-F1 चा स्क्वायर म्हणजे 4 चा वर्ग 16 परत 16, सगळे 4 4 असल्यामुळे त्याचा वर्ग येत आहे 16. तर त्याला डिवाइड बाय F1 जर केलं आपण, तर आन्सर आपलं पहा येत आहे 0.11, सेकंडचे 0.47, नेक्स्ट 0.25 आणि फोर्थ आन्सर आहे 1. आणि जर याची आपण लास्टच्या कॉलम मध्ये टोटल केली तर टोटल येत आहे 1.83. तर अशा पद्धतीनं आपली क्वेश्चन मध्ये टी टेबल व्हॅल्यू दिलेलं होतं, त्यांनी एक्स व्हॅल्यू 3.84
आणि आपला आन्सर त्यापेक्षा कमी आहे म्हणून आपल्याला खाली एक लाईन टाकायची. आवर कॅल्क्युलेशन व्हॅल्यू 1.83 इज लेस दॅन द टेबल व्हॅल्यू 3.84. सो आवर हायपोथेसिस इज एक्सेप्टेड. तर अशा पद्धतीने आपला काय स्क्वेअर टेस्टचा हा पहिला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे, सर्वांपर्यंत ही लिंक शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओज आणि पुढील सर्व चॅप्टर तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.